जय संविधान जय भारत. मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, जागतिक कीर्तीचे विद्वान, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब भीमराव रामजी आंबेडकर यांची 14 एप्रिलला 135वी जयंती सर्वत्र भारत देशासह विश्वात साजरी होते. पुणे शहरात पुणे स्टेशन मालधक्का चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन दिमाखात उभे आहे. याच सांस्कृतिक भवनामध्ये आर्य नागार्जुन संग्रहालय आहे. कालकथित दिलीप वानखेडे, कामठी, नागपुरा येथील सध्याचा पत्ता पुणे यांनी हे संग्रहालय स्थापन केले आहे. आता कल्पनाताई दिलीप वानखेडे, त्यांच्या पत्नी व मुले हे संग्रहालयाची जबाबदारी सांभाळतात. या संग्रहालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांचा संसार व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवनचरित्र पाहण्यास मिळते. पुणे शहर, महाराष्ट्रासह देशभरातून लोक संग्रहालय पाहण्यासाठी आवर्जून येतात. बहुजन प्रवाह चॅनलचे संपादक संजय कांबळे यांनी तुफानातले खरे दिवे कोण या शीर्षकाखाली घेतलेली मुलाखत पहा. जय भीम. सर्वांना सप्रेम जय भीम. मी कल्पना दिलीप वानखेडे, अच्छा, आर्य नागार्जुन संग्रहालयाचे मुख्य संग्राहक कालकथित दिलीप वानखेडे यांनी या संग्रहालयाची सुरुवात केली आहे. अच्छा. नागपूर महानगरपालिका तिथे कामठी या शहरामध्ये राहणारे दिलीप वानखेडे. हो, हे फोटो आहेत इथे फोटो आहे. अच्छा, हे वानखेडे दिलीप लक्ष्मणराव वानखेडे. हो, बरं. ते पुण्यामध्ये किती वर्षापासून? शहरामध्ये ते 1981ला आले. बरं. त्याच्यात बजाज ऑटो इथे नोकरी केली. हो. लहानपणापासून गरीब कुटुंबात वाढलेले, अच्छा, 8 भावंडाचं कुटुंब असणारे, हो. परंतु लहानपणापासून त्यांना गौतम बुद्धांच्या मूर्ती जमा करण्याची, बाबासाहेबांच्या चळवळीत काम करण्याची त्यांना छंद होता आणि तो पुण्यात आल्यावरही त्यांनी जोपासला. अच्छा. स्वतः काम करून दिवस रात्र त्यातील जो काही पैसा त्यांचा राहायचा तो त्यांनी आपल्या छंदासाठी ठेवला आणि त्यातून छोट्यांपासून म्हणजे 1 इंचांपर्यंत हो. मोठे 5 फुटापर्यंत गौतम बुद्धांच्या मूर्तींचा संग्रह केलेला आहे. गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रा असलेला हो. हा मूर्तींचा संग्रह संग्रह आहे. आहे. त्याच्यामध्ये पितळेची मूर्ती, हो. संगमरवरची मूर्ती, हो. प्लास्टिकची मूर्ती, फिशबोनची मूर्ती, प्रत्येक मूर्तीचा हा वेगवेगळा अर्थ आहे. यामध्ये आशीर्वाद ही मुद्रा दिलेली आहे, व्याख्यान ही मुद्रा दिलेली आहे. ही फिशबोन काट्याची ही ध्यानस्थ ही मुद्रा आहे. हो. ही जी विहारात असते ही एकदम भूमिस्पर्श या मुद्रेचा अर्थ आहे. अच्छा. ही पद्मपाणी ही जसं अजिंठ्याला असते तसं ही असते. हो. ही तर्पण ही मुद्रा दिलेली आहे. अच्छा. आणि गौतम बुद्ध म्हणजे धम्माचा जो प्रसार आहे किंवा माहिती आहे, गौतम बुद्धांच्याच एवढ्या भावमुद्रा आहेत हो. की ज्या लोकांपर्यंत पोहोचावेत. प्रत्येकाला पुस्तक वाचणं शक्य नसतं. शक्य नसतं वेळेअभावी. त्यांनी ह्या ज्या मुद्रा पाहिल्या, संग्रहालयात आले तर बरेच मुलांपासून मोठ्यांपर्यंत मिळू शकतं. गौतम बुद्धांची ही जी शांत भावमुद्रा आहे ती पाहूनच आपल्याला ध्यान करावं असं वाटतं. आणि आनापान हे गौतम बुद्धांनी शिकवलेलं जे आहे की तुम्ही ध्यान केलं तर जिवंतपणेच तुम्हाला शांती, मोक्ष प्राप्त होऊ शकतो. पुनर्जीवनामध्ये बौद्ध धर्म विश्वास करत नाही, त्यामुळे जे काही ज्ञान मिळेल ते तुम्हाला याच धर्मात मिळेल. या धर्मात, हो, आणि याच जीवनात म्हणजे याच आयुष्यात मिळेल. आयुष्यात मिळेल असं. ह्या ज्या सगळ्या मूर्त्या आहेत त्या कालकथित दिलीप वानखेडे यांनी खर्चातून हे सगळे संग्रहालय घरी ठेवलेला होता. त्याच्यामध्ये हे सगळे विविध प्रकारचे भावमुद्रा दिलेल्या आहेत. छोट्या मूर्त्या आहेत, मुद्रा आहेत. आणि प्रत्येक आता सांगितले तसं अवलोकितेश्वर आहे छोट्या ह्याच्यातले. म्हणजे जे काही बौद्ध धर्मामध्ये पाली भाषेमध्ये जे जे काही साहित्य लिहून ठेवलंय त्याच्या काही मुद्रांमध्ये उपयोग केला जातो. आणि प्रत्येकाची मुद्रा ही एक वेगळी शिकवण देते. आणि याच्यामध्ये ही मुद्रा जी पद्मपाणी आहे, ही तांबड्या म्हणजे ब्रास दगडाची आहे. ही भुवनेश्वरवरून आणलेली मूर्ती आहे. साधारण अजिंठा या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे मोठे झाले ते
त्यांची पत्नी पत्नी महामाता रमाई, हो. जिच्या बाबासाहेबांना गोवऱ्या थापून जिने बाहेर मदत केली, त्यांना शिकायला मदत केली, दिल्लीत पदवी घेण्यासाठी मदत केली. त्यांचा हा रमाईचा संसार आहे. संसारच म्हणा. हो. या गरिबीतही अच्छा. स्वतःची 5 मुलं गमावून आपल्या समाजाला पुढे नेण्यासाठी रमाईने हे जे काठवट असेल, गोधडी असेल, पाण्याची भांडी, कंदिले, हा प्रतिकात्मक संसार या रमाईने केला. गरिबीतही गोवऱ्या थापल्या त्यावेळेस रमाईने कुठेही लाज बाळगली नाही. रात्रीच्या वेळेस गोवऱ्या थापून तिने जे पैसे मिळतील ते बाबासाहेबांना शिकण्यासाठी दिले. हो. जय संविधान, जय भारत. मी संजय कांबळे, बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त तुफानातले खरे दिवे कोण, तुफानातले खरे दिवे कोण या शीर्षकाखाली आपण या महाराष्ट्रभर हे अभियान, हा उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि आज आपण पुणे शहरामधील पुणे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे नागार्जुन संग्रहालय येथील आपलं कल्पनाताई वानखडे यांच्याकडे आपण आलेलो आहोत. आणि आपण जयंतीविषयी आणि या संग्रहालयाविषयी आपण त्यांच्याकडून सविस्तर माहिती हे जाणून घेणार आहोत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पैलू आहे, जे बाबासाहेबांचे अनेक पैलू आहेत, बाबासाहेबांचे एक एक पैलू जेवढं बाबासाहेबांवरती लिखाण करू, वाचन करू, तेवढं आपण कमीच आहे. तर आपण त्यातले त्यांच्याकडे 2-4 प्रश्न आपण त्यांना उपस्थित करणार आहोत आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत. आता हे आपलं बहुजन प्रवाह चॅनलमध्ये स्वागत आहे. सर्वांना हां. तर आज आपण जे संग्रहालय चालू करत असताना हे संग्रहालय जे आहे ते कालकती दिलीप वानखडे आपले तुमचे मिस्टर यांनी सुरू केलेलं आहे. आणि हा जो वारसा आहे ते आपण पुढे चालू ठेवलेला आहे. तर याविषयी आम्हाला थोडंसं माहिती द्या. कसं तुम्हाला सोपं गेलं तर थोडं अडचण आली पत्नीच्या लग्नानंतर काय? हे जे नागार्जुन संग्रहालय आहे ते गेले 25 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे दौलाने समाज माध्यमांसाठी, समाजासाठी पाहण्यासाठी खुले केलेले आहे. समाजामध्ये प्रत्येक वेळी सगळ्या गोष्टी सोयीने होत नसतात. आर्थिक अडचण असते, प्रापंचिक अडचण असते. या सगळ्या अडचणी कालपती माझे पती दिलीप लक्ष्मणराव वानखेडे यांनी साधा पेंटर हा व्यवसाय असूनही एका छोट्या मूर्तीपासून सुरुवात केलेलं हे संग्रहालय आज मोठ्या स्वरूपात, भव्य स्वरूपात त्याचं रूपांतर झालेलं आहे. आता हे संग्रहालय जे होतं हे घरी होतं का? हां, माझी 10x10ची खोली कर्वेनगर येथे होती. अच्छा. तिथे ज्या खोलीमध्ये एका खोलीत मी आणि एका खोलीत संग्रहालय होतं. अच्छा. म्हणजे आत्ताच्या हल्ली जे आपण पाहतोय की आपण आत्ताच्या ज्या आपल्या सुना आहेत एकंदरीत नाही का, त्यांना 10x10च्या खोलीमध्ये राहणं किती पसंत करणार नाही किंवा कठीण आहे. आज त्यांना स्वतः पती आणि पत्नी ह्या दोघांचा संसार हवा असतो. तर तरीसुद्धा हे सर्व बाजूला सारून तुम्ही 10x10च्या खोलीमध्ये एका साईडला संग्रहालय आणि एका साईडला तुमचा संसार असा तुम्ही थाटला आणि त्यातूनच हे मोठं संग्रहालय तुम्ही निर्माण केलेलं आहे. तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक कीर्तीचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगातील सर्वात विद्वान बाबासाहेब आंबेडकर आहे. तर बाबासाहेबांची आपण जयंती साजरी करतो. तर जयंती कशी स्वरूपात व्हावी, आज आपण जयंतीचं स्वरूप जे पाहतोय एकंदरीत अशी लोक चर्चा करता येते की बाबा ही जयंती आहे ती जत्रा आहे. बाबासाहेबांचा जो संदेश होता, बाबासाहेब जे म्हणायचे की माझ्या नावाचा जय जयकार करण्यापेक्षा माझे अपुरे कार्य पूर्ण करा. तर तुम्हाला कसं वाटतं ही जयंती कशी असेल? डॉक्टर बाबासाहेबांनी मांडलेले जे विचार आहेत ते खरंच आजच्या समाजाला गरजेचे आहेत, ऐकणं गरजेचं आहे. नुसते नाचून किंवा डीजे लावून बाबासाहेबांची जयंती साजरी होत नाही. तर त्यांनी दिलेले विचार, त्यांनी दिलेले पुस्तक, भगवान गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म जर हा घरोघरी पोहोचला, त्यांचे विचार घरोघरी पोहोचले, तर नक्कीच विचारांच्या माध्यमातून, शिकण्याच्या माध्यमातून जर तुम्ही पुस्तकं घरोघरी पोहोचवली, मुलांना वाचण्यासाठी प्रोत्साहित केलं, बेरोजगारांना रोजगार दिला, एखादी शाळा बांधली, शाळेला अनुदान दिलं, तर हा सगळा जो पैसा जयंतीचा तो एक चांगल्या कामाला लागेल आणि त्यांनी दिलेल्या विचाराला नक्कीच एक
चांगली कलाटणी मिळेल आणि आपण नक्की एक सामाजिक चांगलं कार्य करू शकू असं मला वाटतं. कारण समाजात विधायक कार्य करायला खूप वेळ लागतो आणि विचारांना पण, कारण विध्वंसक कार्य लगेच होतं. त्यासाठी बाबासाहेबांचे जे विचार होते की तुम्ही शिका, संघटित व्हा आणि तुमच्या अन्यायासाठी संघर्ष करा. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही लढा आणि ते मिळवून शांततेच्या मार्गाने पुढे जा. त्यामुळे नक्कीच आपल्याला भगवान गौतम बुद्धाने दिलेला शांतीचा मार्ग, बाबासाहेबांनी सांगितलेला आपल्याला जो शांतीचा मार्ग आहे तो आपण नक्कीच जयंतीच्या माध्यमातून एक चांगलं समाजकार्य घडवून समाजात जे जिथं कमी आहे तिथं काही निधी देऊन आपण जयंती नक्की साजरी करू शकतो, अन्नदान करू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि मी आत्ता सांगितले तसं जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार देऊ शकतो. जे UPSC MPSCला मुलं बसली त्यांना चांगलं आपण शिक्षण देऊ शकतो, मार्गदर्शन करू शकतो. ते नक्कीच आपण जयंतीच्या मार्फत करू असेल. तर मॅडम, आपण मूळ गाव तुम्ही तर नागपूरच्या, तर नागपूरचं म्हटलं की बाबा तुझं बाबासाहेबांनी धर्मांतर केलेलं आहे. सर्व सुशिक्षित वर्ग जो आहे तो नागपूरला सापडतात किंवा जास्त शिकलेले लोक हे नागपूरलाच असतात आणि कट्टर लोक असतात. विशेषतः म्हणजे कट्टर म्हणजे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला तर खरं त्यांनी बौद्ध धर्माचं पालन करता येते. जसं आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहतोय की फक्त लग्नापुरतं आणि मैत्रीपुरतंच बौद्ध धर्म वापरतात आणि नंतर तर ब्राह्मणी धर्माचे आचरण आणि संस्कार वापरतात. तर तुम्ही नागपूरची जयंतीचं आम्हाला थोडं सांगा ना, कशी नागपूरची जयंती होते. नागपूरचं सरांनी सांगितलं तसं नागपूर हे महानगरच नागवंशीयांचं आपण राज्य म्हणूयात, लोक म्हणूयात. आणि सरांनी सांगितलं कट्टर म्हणजे ते बौद्ध धर्माच्या शिकवणुकीवर चालतात, त्यामुळं ते चांगल्या पद्धतीने जगू शकतात. नागपूरला दीक्षाभूमीला आलेले असंख्य अनुयायी बौद्ध धर्मीय जे बाबासाहेबांच्या विचारासाठी त्यांनी दिलेल्या धम्मदीक्षेसाठी तिथं येतात. तर अशा या नागपूरमध्ये हे जे कालपती दिलीप वानखेडे त्यांचा जन्म कामठी या गावी झालेला आहे आणि हे बीज तिथेच रोवले गेलेलं आहे. कामठीमध्ये पाहण्यासारखं काय नवीन काय आणि ड्रॅगन पॅलेस झालेला आहे. आणि तिथे बुद्धरूप खूप आहेत. प्रत्येक ठिकाणी एक नागलोक म्हणून आहे, तिथं सुद्धा बौद्ध धर्माचं एक केंद्र आहे. जागोजागी प्रत्येक विहारामध्ये वंदना होते, जयंतीचे वेगवेगळे कार्यक्रम होतात, त्याच्यामध्ये व्याख्यान ठेवलं जातं. समाज माध्यमाचं मोठं साधन हे व्याख्यान समाजक्रांतीचं, ज्यावेळेस पूर्वी संतांनी दिलेली भारुडं असतील की जी समाज बदलण्याचं कार्य करतात, तसं आता व्याख्यानं केली जातात आणि वेगवेगळी भीमगीतं ठेवली जातात. म्हणजे हे नागपूरमध्ये तुम्ही नागपूरमध्ये वेगळ्या पद्धतीने जयंती अन्नदान केलं जातं. बौद्ध भिक्खूंना त्यांना जे काही हवंय शिवरदान केलं जातं. वेगवेगळ्या प्रकारचं लहान मुलं श्रामणेर केली जातात, त्या मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं एक 10 दिवसाचं प्रशिक्षण दिलं जातं. आणि दर रविवारी प्रत्येक विहारामध्ये बुद्धवंदना केली जाते. प्रत्येक घरातलं एक छोटं मूल त्या विहारात जाऊन बुद्धवंदना करतं. या पद्धतीने अशा पद्धतीने आपण जयंती साजरी करतात. तर आपण पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संदेश आहे, बाबासाहेब म्हणले की माझ्या नावाचं जय जयकार करू नका, माझे अपुरे कार्य करू नका. तर नेमकं त्यांचं असं कोणतं अपुरे कार्य राहिलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेबांचं हे कुठलं एक पैलू अपूर्य कार्य म्हणजे त्यांनी धम्माचं कार्य असो, शिक्षणाचं कार्य लोकांना असो, त्यांनी शिकण्यासाठी प्रेरित केले. त्यांनी सांगितले की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो तो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे शिकायला बाबासाहेबांनी प्रेरित केलं. ते स्वतः एक पावाच्या तुकड्यावर राहून त्यांनी लायब्ररीत 18 तास अभ्यास केलेला आहे. त्यामुळे त्यांनी शिकण्याची एक खूप मोठी आपल्याला काय म्हणता येईल की बांधिलकी सांगितली की तुम्ही शिका आणि मग मोठे व्हा आणि समाजाप्रती तुमचं ऋण फेडत जा. आणि गौतम बुद्धांची शिकवण दिली जी शांतीचा मार्ग आहे ते कार्य म्हणजे तुम्ही पुढे शांतीच्या मार्गाने जा. समाजातलं कुठलंही विधायक कार्य तुम्ही शांतीच्या मार्गाने पुढे नेऊ शकता. त्यामुळे एक गौतम बुद्धांचा तो शांतीचा मार्ग, ध्यानाचा मार्ग आनापान आपल्याला सांगितलेला आहे.
आता आपण पाहतोय की किती छान प्रकारे आपल्याला कल्पनाताई मार्गदर्शन करतात आहे आणि त्यांचे विचार देखील ते मांडतात की बाबासाहेबांची जयंती कशी साजरी करावी. तर त्यांचे जे उपक्रम आहेत त्यामधून आपण साध्य केली पाहिजे, जयंती साजरी केली पाहिजे. की नाचून किंवा दारू पिऊन आपण पाहतो की बहुतांश लोक किंवा इतर लोक नावं ठेवतात 14 एप्रिल आले की हे लोक दारू पितात, DJ लावतात, मोठा मोठा नाचतात, आता महिलासुद्धा नाचतात आहे. तर हे असे हे साईडला पडलं पाहिजे, पण हे नको, हे आपल्यामध्ये नाही आहे. बाबासाहेबांनी सांगितलं नाही आपल्याला वाचन शिक्षण हे आपला आनंद आहे, आनंद व्यक्त केला पाहिजे. अनेक प्रकारातून आपल्याला व्यक्त करता येतो, ते नाचावंच असं काही नाही. तर आपण महिलांना काय संदेश देणार आहात? महिलासुद्धा आपण पाहतोय जयंतीला डीजेवरती थिरकताना आपण पाहतोय, किंवा त्या मुलींना त्या महिलांना तुम्ही काय सांगू शकता? मी जयंतीनिमित्त महिला आणि मुलींना सांगेन की बाबासाहेबांचे विचार कुठेही नृत्यातून वगैरे समाजापर्यंत पोहोचवू नका. त्यांनी भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म दिला आहे, त्याचं नक्कीच वाचन करा. UPSC MPSCच्या ज्या परीक्षा आहेत त्याचा अभ्यास करा, त्यातून मोठे परीक्षेत पास होऊन एक अधिकारी व्हा. IAS अधिकारी झाले पाहिजे, PSI झाले पाहिजे. आणि महिला कुठेही मागे नाही. रेल्वेचं इंजिन चालवण्यापासून विमान चालवण्यापासून सर्व क्षेत्रात महिला आहेत. तर आपल्याकडं श्यामनेरसुद्धा स्त्रिया होतात आणि बौद्ध धर्माचं ज्ञान सांगतात, त्यासुद्धा विहारात राहतात. बौद्ध भिक्खुनी आहे, तर हाही मार्ग आपण अवलंबू शकतो. संसारात राहून श्रामनेर बनूनही आपण लोकांना सांगू शकतो, धम्माचं काम करू शकतो, धम्माचं काम प्रचार प्रसार करू शकतो. या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसाराचं आपण नक्कीच काम करू शकतो. आणि घरातल्या मुलांना चांगली शिकवण देऊ शकतो. कुठेही अंधश्रद्धेकडे न जाता कुठल्याही गोष्टीवर श्रद्धा ठेवून पुढे जाणे कधीही योग्य नाही. आणि तो मार्ग नक्कीच आपल्याला यशस्वीतेकडे घेऊन जाईल. आपल्या मुलांनाही पुढे नेण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करतो. आता शेवटचा एक प्रश्न आहे की आपण भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण विश्वामध्ये साजरी होती. भारतात होती असे नाही आहे, 180, 70 का 75 देशामध्ये जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. परंतु आता ह्या सोशल मीडियामुळे आपल्याला दिसतंय की पूर्वी जी ब्राह्मणी व्यवस्था होती त्यांचं प्रचार माध्यम होतं, त्यांनी हे दाखवलं नाही. बाबासाहेबांचं कार्य, बाबासाहेब 7 समुद्रापार आहे, पण हे कधी दाखवलं नाही. हे सोशल मीडियामुळे आपल्याला कळलेलं आहे. तर आपण या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतोय आणि साजरी होत असतानाच तर बाबासाहेबांविषयी आम्हाला एखादा सुविचार तुमच्याकडून ऐकायचं, एखादा सुविचार सांगा किंवा त्यांची माहिती, असं काय तुम्हाला आवडलं की बाबासाहेबांचा एखादा पैलू काहीतरी आम्हाला सांगावं. बाबासाहेबांबद्दल सांगणं म्हणजे एक आपण म्हणतो की गागर में सागर भरणे असं आहे. खूप मोठं बाबासाहेबांचं कार्य आहे. त्यांच्याविषयी मला सांगायला मिळालं ही माझं मी भाग्य समजे. नागार्जुन संग्रहालयाच्या मार्फत आम्ही जे बौद्ध धर्माचा प्रसार करतो आणि इथे माझ्या या कार्यामध्ये माझा मुलगा हर्षवर्धन, कुलदीप, माझी सून प्रियांका आणि आमचा मित्रपरिवार, त्यांचे जे मित्रपरिवार आहे तो खूप मोठा आहे. शुद्धोदन पाटील म्हणा, प्रमोद टेंबुर्णे म्हणा, अशोक चिपळूण म्हणा, प्रमोद कुंभारे, हे जी सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहिले आणि आज आम्ही हे कार्य करू शकलो गेली 5 वर्ष. मला वाटतं हे बाबासाहेबांच्या विचारांची देण आहे की आम्हाला त्यांनी संघटित केलं. म्हणून बाबासाहेबांचा जो विचार आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिकणे याला मी खूप महत्त्व देईन, कारण मी पण एका गरीब कुटुंबातली मुलगी आहे जी आज मी फक्त SSC दिलून वानखेडे यांनी मला शिकवलं. आज मी MA MAd होऊन आज मी एका शाळेची मुख्याध्यापिका आहे. महर्षी कर्वे संस्थेत मी आगवंत शाळेमध्ये मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आणि मुलींचं जे शिक्षण आहे ते मला खूप गरजेचं वाटतं, कारण ज्योतिबांनी सांगितलं की एक स्त्री शिकली तर संपूर्ण घर शिकतं. आणि सावित्रीबाई फुलेंनी त्या विचारावर काम केलं आणि स्त्रियांची शाळा काढली. म्हणजे हा विचार मला वाटतं समाजापर्यंत खूप गरजेचा आहे. शिकणं खूप महत्त्वाचं आहे आणि नुसतं शिक्षण नाही,
शिक्षित असून उपयोग नाही, तर समाजाप्रती आपली जी आपलं कर्तव्य आहे, कर्तव्य ते कर्तव्य आहे. आपण जोपासले कुठल्या ना पाहिजे. कुठल्या प्रकारे माध्यमातून. माध्यमातून आपण ते पूर्ण केलं पाहिजे, मला असं वाटतं. कारण अधिकार आणि कर्तव्य हो. एकाच नाण्याच्या दोन दोन बाजू बाजू आहेत. आहेत. त्यामुळे अधिकाराबरोबर कर्तव्याची जाणीव आपल्याला नक्कीच ठेवली पाहिजे. आज बहुजन प्रवाह चॅनलने आपल्याला मला छान संधी दिली आणि समाजापर्यंत पोहोचवण्याचं एक चांगलं साधन माध्यम उपलब्ध करून दिलं, त्यासाठी मी त्यांची खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यांना माझी विनंती राहील की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इथले विचार, इथली जी साधनं आहे ती नक्की पहा आणि संग्रहालयाला नक्की भेट द्या. फक्त 14 एप्रिलच नाही, तर वर्षभरात तुम्ही कधीही रोज 10 ते 5 या वेळेमध्ये संग्रहालयाला भेट देऊ शकता, अशी मी सर्वांना एक विनंती करेन. आणि या जयंतीनिमित्त सर्वांना बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद कल्पनाताई. आपण पाहिलंय किती छान प्रकारे कल्पनाताईंनी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे आणि या संग्रहालयाविषयी सविस्तर माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे, मांडणी चांगली केलेली आहे. आणि आपण या बहुजन प्रवाह चॅनलमध्ये आपण तुफानातले खरे दिवे कोण, म्हणजे असं का म्हटलं मी की तुफानातले खरे दिवे कोण. आता बाबासाहेबांच्या नावाने अनेक लोक काम करता येते. आता काही लोक असे वेगळे वागतात, ते पैसे ते जयंतीच्या नावाने पैसे जमा करतात, परंतु त्याचा विल्हेवाट जो तो चांगल्या प्रकारे करत नाही. आपल्या संसारामध्ये, कुटुंबामध्ये पैसे वापरायला लागलेले आहेत. अनेक प्रकार असे उद्देश येत आहेत, तर असं होता कामा नये. तर कल्पनाताईंनी किती छान प्रकारे आपल्याला मुलाखत दिलेली, इंटरव्ह्यू दिलेली आहे. तर आज तुफानातल्या खरे दिवे ह्या कल्पनाताई ठरलेल्या आहेत असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. तर कल्पनाताईंना पुढील त्यांचं जे कार्य आहे आणि खरे दिवे हो कालकथित दिलीप वानखडे हे खरे तुफानातले दिवे आहेत. त्यांनी त्यांना संबोधित केलेलं आहे. हो, आणि हे सगळे छोटे दिवे आहेत, ते खरे दिवे कालकथित दिलीप वानखडे आहेत. हे आज आपल्या चॅनलवर ठरलेले आहेत. तर पाहत राहा बहुजन प्रवाह चॅनल. धन्यवाद. ह्या मूर्तीविषयी काय म्हटले? सारनाथ येथील एक धम्मचक्र प्रवर्तन, हो. म्हणजे दीक्षा घेतल्यानंतर गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्यानंतरची ही मुद्रा आहे. हो. की या प्रकारे आपण धर्म प्रवर्तन झाला, धर्म प्रसार झाला हे आपण सांगू शकतो. त्याच्यामध्ये ही विश्रामची अवस्था आहे. हो. या प्रकारे ह्या ज्या आहेत त्या विश्रामच्या अवस्था आहे. हो. आणि हे महापरिनिर्वाण आहे. गौतम बुद्धांना ज्यावेळेस मृत्यू आला त्यावेळेसची ही महापरिनिर्वाणाची जे हो. कुशीनगर येथे झालेलं आहे. अच्छा. त्यामुळे ह्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या थायलंडच्या ह्याच्यातल्याही भावमुद्रा आहेत. हो. म्हणजे वेगवेगळ्या देशातल्या जशा मिळतील, जसं शक्य होईल तसं दिलीप वानखेडे यांनी ह्या मूर्त्या जमा केलेल्या आहेत. हो. आणि हा सगळा संग्रह हा. समाजासाठी पुढच्या जनरेशनसाठी, पिढीसाठी. हा. अच्छा. आपल्याकडे थायलंडचे भंतेजी होते, बर. त्यांनी करुणा या स्थितीवरची ही मूर्ती दिलीप वानखेडे यांना भेट दिली होती. घरी येऊन भेट दिलेली.